यस सर. झाली असाइनमेंट? टेक्स्टवाली नाही झाली सर. का? सर लाईट जाते सारखं करता येईना. महत्वाचं आहे. दिशान, येस सर. असाइनमेंट झाली? येस सर. अपलोड पण केली असेल ना? हां. हं? कशाचं? त्याचा ब्राईटनेस नाही, बरोबर आहे.
ठीक आहे. काय प्रॉब्लेम येत होता? की दिल्यावर ॲनिमेशन दिसत नाही. हे बघा, आता टेक्स्ट घेतला आपण. ओके, मग कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर चेक करा आणि सांगा मला. आपण काय करतो, पहिल्यांदा टेक्स्ट घेतो. आता टेक्स्टला पोझिशन कुठून देतो आपण? ठीक आहे, मला ॲनिमेशन करायचं आहे, कशाचं तरी पोझिशनचं करायचं आहे धरून चालू. अँकर पॉईंट सेंटरला घेतला. त्याच्यानंतर ना टेक्स्ट ओपन केला. टेक्स्टमध्ये ॲनिमेटर 1 लावला. कशाचा? पोझिशनचा. मला काय करायचं आहे, रेंज सिलेक्टरमधून चेंज करायचं आहे. मी डायरेक्टली चेंज केलं तर काय होतं आहे का ॲनिमेशन? नाही काय होणार. पण जेव्हा मी पोझिशन खाली, वर किंवा आजूबाजूला घेतो आहे, ठीक आहे, मला इकडे घ्यायचं आहे तर मला इकडून घ्यायचं आहे, ठीक आहे. डिस्प्लेच्या बाहेर पाहिजे मला, तर डिस्प्लेच्या बाहेर घेतो मी. हां, आणि मला एक 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 वर्ड इकडं आणायचं आहे सेंटरला. तर मी काय करणार, ह्याला की नाही लावायची. हे जे काम झालेलं आहे ह्याचं मी पोझिशन चेंज केलेली आहे ऑलरेडी, बरोबर. ह्याची खरी पोझिशन कुठं होती? इथं होती, आहे का नाही. मी काय घेतलं, पोझिशन लावलं आणि पोझिशन घेतली साईडला. आता ओरिजिनल साईजला आणायचं आहे मला, पण ते कशाद्वारे? तर स्टार्ट, एंड आणि ऑफसेट. आता मी काय करतो, स्टार्टला एक 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 मी 100कडे नेतो. ते ॲटोमॅटिकली काय होईल, एक एक वर्ड तुझा जागेवर येईल. हे बघ, की लावली. आता स्टार्टला की लावली. त्यानंतर ना पुढं जाऊन हा स्टार्ट आहे 0, मी 0 आहे ना, मग मला एक 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 शब्द आणायचं म्हणल्यावर मला काय करायला लागेल, ते मला 100कडे न्यायला लागेल. मग मी काय करतो, ते 100कडे नेतो. आलं? त्यानंतर ना जर हे नको आहे, मला एंडिंगपासून शब्द पाहिजेत, है ना, मी काय करणार, एंडला लावणार आणि इकडून चालू होतो बघा. आता लास्टपासून इकडे 100 आहे, पुढे गेल्यानंतर इथं काय होणार, 0 होणार, 0च्या साईडला त्या प्रकारे. ओके, हां हां, ठीक आहे, बरोबर. मी पोझिशनला की लावतोय का? अजिबात नाही, फक्त चेंजेस केलं त्याच्यामध्ये आणि डायरेक्टली आपण एंडमध्ये काम करणार आहे. 0 0 0 0 केल्यावर काय होणार, ते त्यांच्या जागेवर येत आहे. ट्रान्सफॉर्ममध्ये काही गरज नाही आहे. ट्रान्सफॉर्ममध्ये तुम्हाला, आता मी लेअर केले, हे बघा. आता मी इथं ॲनिमेशन केलं आहे स्केलचं, आहे ना. मी स्केल काय करतो, 0 करतो. ॲक्च्युअल स्केल काय त्याची, ट्रान्सफॉर्ममध्ये गेल्यानंतर ना काय स्केल 100 आहे, बरोबर. म्हणजे जेव्हा मी रेंज सिलेक्टरमध्ये हे करतो आहे, चेंज करतो आहे, तर ते काय होणार, ओरिजिनल साईजला येणार. किती? 100. म्हणजे जे ओरिजिनल साईज होती त्याची ती वाली, ह्या टाईपमध्ये, आहे ना. आता जर मला हे चेंज करायचं आहे, बरोबर. आता जर मी इथून चेंज केलं ह्या स्केलमधून, तर काय होणार, जर मी असं केलं तर काय होणार आहे, ते उलटं फुलटं होणार, बरोबर. मग इथं आपण 0 केलेले बघा. स्केल इथून मी काय केले, 0 केले. जर मी इथून चेंजेस केले तर काय होणार आहे, ॲनिमेशनमध्ये पण चेंजेस होणार आहे, बरोबर. पण जर मला हे पूर्णच मूव्ह करायचं आहे कुठेतरी दुसरीकडे किंवा स्केल चेंज करायचं, तर मी काय करतो, ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टी यूज करतो. ही काय करतं, ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टी पूर्ण लेअरवर काम करतं. मग ते बघत नाही ते त्याच्या आतमध्ये टेक्स्ट किती आहे, काय किती आहे, बरोबर. इथं पूर्ण पॅरेग्राफ असेल तरी तो त्या अख्ख्या पॅरेग्राफवर काम करणार. जेवढं ह्या लेअरवर आहे, ह्या लेअरच्या आतमध्ये जेवढे पण टेक्स्ट आहेत, जेवढे पण इमेजेस आहेत, काय पण असू दे त्या लेअरच्या आतमध्ये,
ते पूर्ण स्केल करणं. ओके हां. साईड कळलं. ठीक आहे, एवढं समजलं. काय हां काय जसं तुम्हाला ॲनिमेशन करायचं तसं आता मी पोझिशनमध्ये काय करतोय, पोझिशन चेंज करतोय बरोबर. आता स्केलमध्ये मी काय करू शकतो, स्केल कमी करू शकतो बरोबर. मायनसमध्ये गेलं तर काय होणार, हां मग मी इथं काय करू शकतो, 0 करू शकतो. ऑपॅसिटीमध्ये पण ऑपॅसिटीमध्ये काय होणार, मी 0 करू शकतो बरोबर. त्याच्यानंतर ना रोटेशनला आपण काय करू शकतो, गोल फिरू शकतो. ठीक आहे. असं ॲट्रिब्यूट्स त्याचे वेगवेगळे सगळ्याचे. स्क्यूमध्ये आपण स्क्यू म्हणजे काय माहिती आहे ना, स्क्यू म्हणजे तिरकं असं. ठीक आहे, स्क्यू म्हणजे स्क्यू. आता स्क्यू काय शिकवायचं, प्रत्येकाचे वेगवेगळे अँकर पॉईंटचे तर काय एवढं हे नसतं. ठीक आहे, ते पोझिशनसारखं ते काम करतं. त्याच्या खाली पण काही ॲट्रिब्यूट्स आहेत, जसं की कलर आहे, स्ट्रोक आहेत. ठीक आहे, RGB कलर. जर ह्याच्यामध्ये पण काम करायचं असेल तर आपण असे कलर्स वगैरे टाकू शकतो. जसं की आता मी पांढरा ठेवतोय बरोबर, लाल. ठीक आहे, या प्रकारे कलर ठेवला. आपण ह्याला पण ॲनिमेट करू शकतो त्याप्रकारे बरोबर. म्हणजे कलरला पण आपण करू शकतो. आता हे ॲनिमेटर 1 आहे. आता ॲनिमेटर 2 आपण घेऊयात. स्ट्रोक विड्थ आपण स्ट्रोक घेतला गेला नाही घेतलेला, म्हणून आत्ता जसं केलं आपण तसं स्ट्रोकला पण तुम्ही करू शकताय. त्याच्यानंतर ना ट्रॅकिंग म्हणजे काय की तुमचा जो, आता मी तुम्हाला दाखवतो. एक टेक्स्टला जर बघितलं ना तर ह्याच्या खाली क्रॉस येतात. हे प्रत्येक लेटरचं एक वेगळं पोझिशन आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे नाही का, जर हे पोझिशन चेंज करायचं असेल एक आणि डिस्टन्स वाढवायचा असेल, ठीक आहे, तर त्याचा ट्रॅकिंग आपण करू शकतो इथं या प्रकारे. ओके, आता हे कोणत्या बाजूला होते ट्रॅकिंग, राईट साईडला बरोबर. राईट साईडला होते ना, है ना. आता का राईट साईडला होते, कारण आपलं जे टेक्स्ट आपण लिहिलेला आहे तो कोणत्या साईडला आहे, लेफ्ट साईडला आहे. लेफ्ट साईडला तो पॅच झालेला आहे बरोबर. जर आपण बघितला पॅरेग्राफमध्ये तर इथं काय लेफ्ट साईडला काय झालेलं आहे, तो फिक्स आहे ना, की बाबा मी जे पण टाईप करेन काय होणार आहे, पॅरेग्राफ लेफ्ट साईडनं सुरुवात होणार बरोबर. जर मी सेंटरला ठेवलं तर हे ट्रॅकिंग पण सेंटरपासून होणार, हे बघा. ओके, जर मी हे ट्रॅकिंग मला राईट साईडला फिक्स करायचं आहे
तर मी ह्याला राईट साईडला करणार पॅरेग्राफ आणि राईट साईडवरनं ते ट्रॅकिंग होणार. ठीक आहे. ट्रॅकिंगचा हेच एक आहे की तुम्हाला सेंटरला ठेवायचे का राईट साईडला की लेफ्ट साईडला ठेवायचं. ठीक आहे. मी तर म्हणतो की आपला लेफ्ट साईडलाच ठेवायचं. बरोबर. मी ह्याचं ॲनिमेशन असं पण करू शकतो ट्रॅकिंगचं की बाबा इथं एक मी जुळवलं आहे. बरोबर. त्यानंतर ना रेंज सिलेक्टर लावला आणि एंडला काय करतोय मी 50 करतोय. ठीक आहे. त्यानंतर ना आपण काय वापरलं ट्रॅकिंग ना. हे बघा अजून एकदा ट्रॅकिंग घेतलं मी. ठीक आहे. याला पण 22 करू. जेवढ्या वेळेस तुम्हाला वापरायचं आहे तेवढ्या वेळेस तुम्ही हे वापरू शकता. ठीक आहे. हे ह्या प्रकारे काम करेल. बरोबर. आता हे झालं ट्रॅकिंगचं. आता मी ॲनिमेटर 3 ॲनिमेटर 2 आता नॉर्मल टेक्स्ट आहे. बरोबर. आता आपल्याला काय पाहिजे लाईन अँकर आणि स्पेसिंग. आता अँकर आणि स्पेसिंग काय हे ट्रॅकिंग सारखंच आहे बघ. ठीक आहे. अँकर आपला जो अँकर पॉईंट आहे त्याच्यावर काम करतो आणि नंतर ना जर तुम्हाला लाईन स्पेसिंग पाहिजे. लाईन स्पेसिंग म्हणजे काय की शब्दांच्या मधला स्पेसिंग. बरोबर. कॅरेक्टर स्पेसिंग सेमच आहे. जर हे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता. आता इथं पॅरेग्राफ नाही आहे त्याच्यामुळं ते तुम्हाला दिसून येतं. हे बघा जर पॅरेग्राफ असेल तर तुम्हाला हे दिसून येईल. ठीक आहे. कळलं. त्या स्पेसिंगमध्ये पण तुम्ही काम करू शकता. जसं की मला आता एक लाईन मला आणायची आहे तर मी त्या प्रकारे आणू शकतो. रेंज सिलेक्ट. बरोबर. स्टार्ट टू एंड रेंज सिलेक्टर ह्याच्यासाठीच काम करतो. डिलीट करा. कॅरेक्टर ऑफसेट म्हणजे काय की तुमचे जे कॅरेक्टर आहेत ते वेगळ्या पद्धतीने फॉर्म होतात आणि नंतर ओरिजिनल लिहिले जातात. आता जसं की इथं लिहूयात आपण बरोबर. त्या पद्धतीने लिहिलं आहे मी. आपलं ओरिजिनल टेक्स्ट काय मेगा. आता जर मी इथं चेंज केलं ॲट्रिब्यूट्स काय होतं आहे विगल होत आहेत. बरोबर. आणि
मला लिहायचे मेगा, तर मी काय करणार, स्टार्टला लावणार की पुढे जाऊन मी काय करतो, इथं 100 करतो. ठीक आहे. तर ते चेंज होत होत ओरिजिनल शब्द ते शो करणार. सेम दुसऱ्याचं हां हे बघ, कॅरेक्टर ऑफसेटमध्ये मी काय केलेलं आहे, चेंजेस केलेले, बरोबर. तू जेवढे जास्त चेंज करणार तू तेवढाच वेळ लावणार फिरायला, बरोबर. म्हणजे हे शब्द चेंज करून एक पहिला ओरिजिनल जो चेंज आहे आपला तो दाखवायला. तर रेंज सिलेक्टरमध्ये जाऊन की इथं लावायची गरज लागतच नाही. आपण काय करतो, सिलेक्टरमध्ये काम करतो. इथं जाऊन 100मध्ये गेलं की बरोबर. इथं तुम्ही 10 जरी केलं तरी ते चेंज होऊनच हे करणार. फक्त ते जास्त चेंजेस नाहीत करणार, म्हणजे नाही का जास्त. आता जर मी 10 टाकलेत तर ते 10 शब्द चेंज करून मग ते ओरिजिनल शेपला येणार, असं आहे ते. 400 टाकलं तर 400 शब्द चेंज करून मग ते ओरिजिनल शब्दावर ते जम्प करणार, बरोबर. काय काय हां ठीक आहे, बघ ते कवर करतं लगेच. ठीक आहे, लगेच चेंज कर स्पीड. ठीक आहे. त्यानंतर काय व्हॅल्यू म्हणजे सेम टू सेम ऑफसेट जसं काम करतं तसंच व्हॅल्यू फक्त वरच्या नसतात का, हॅशटॅग वगैरे वगैरे, तसे व्हॅल्यूज आहेत ह्या. आता तुम्हाला जे काय ठेवायचे ते तुम्ही तिथं ठेवू शकता. आता जर मी तिथं ठेवलं, असं ठेवलं, ठीक आहे. आणि जर रेंज सिलेक्टरने केलं तर सेम टू सेम येणार आहे. या प्रकारे. आणि ब्लर तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही किती ब्लर करताय त्याच्यावर तुम्ही हे स्टार्ट आणि एंडमध्ये ॲनिमेशन देऊ शकता. या प्रकारे. ओके. ह्याच्यात काही जास्त खेळत बसायची गरज नाही. आता पुन्हा बॅक टू ट्रॅक. आता इथं बघा, मोर ऑप्शनमध्ये काय काय, जर मी टेक्स्ट ओपन केला तर इथं काय पाथ आहे का नाही. पाथमध्ये काय आहे का, काहीच नाही आहे. कारण इथं आपल्याला ह्याच्याकडे पाथ नाही आहे, फक्त एक टेक्स्ट आहे है ना. जर पाथ द्यायचा असेल तर काय करावं लागेल मला, पेन टूल घ्यायचा आणि त्या प्रकारे ह्याच टेक्स्टमध्ये ड्रॉ करायचं, बरोबर. पाथ दिला ना मी. आता काय ह्याला स्ट्रोक आहे का, एक पाथ दिलेलं आहे मी, है ना. आता जेव्हा तुम्ही बघताल इथं पाथ दिलेलं तेव्हा काय होईल, मास्क वन आलं, तो पाथ त्याला पकडणार, बरोबर. जर मी आता दिसतं का, हे बघ आता पाथ आहे का इथं, काहीच नाही, बरोबर. जेव्हा पेन टूल घेईन त्या लेअरवर सिलेक्ट करीन तेव्हा हे तुमचा जसा तुमचा पाथ असेल, कसा पण असेल, ठीक आहे, त्या पाथवर ते ॲटोमॅटिकली मर्ज होईल. कधी, जेव्हा इथं तुम्ही ऑप्शन आहे बघा, पाथ ऑप्शनमध्ये जाचाल आणि इथं मास्क वन झालं. हां ठीक आहे. लास्ट मार्जिन हे तुम्ही त्या प्रकारे करू शकता. तुला गोल गोल फिरवून हे करायचं होतं ना.
तर हे त्या प्रकारे तू करू शकतो आता. त्यामध्ये इलिस्ट्रेटरमध्ये त्यांनी काही केलं आणि त्यांनी तो पार्ट ह्याच्यात आणला आणि मग त्यांनी कसं केलं. गरज नाही एवढं करायची. आता मी काय करतो, तुम्ही दुसरीकडे कुठं बघत जाणार काय आता, कळलं का? डोकं खराब करून द्यायचं नाही. आता इथं झिरोला मी एक की लावतो आणि पुढे जाऊन फक्त मी ॲट्रिब्यूट शो करतो, वाढवतो, जेणेकरून ते गोल गोल करून हे सेम होईल. ठीक आहे. त्या प्रकारे तुम्ही पाथ मग कुठं पण कसा पण देऊ शकता तुम्ही. आता जरी पाथ चेंज केला तरी तो काय नाही नाही ते मॅन्युअली करायचं. ओके. त्या प्रकारे नाहीतर मग तुम्ही डायरेक्टली ह्याच्यावर लेअरवर क्लिक करा, इलिप्सवर जावा आणि राऊंड करायचं. तुम्ही ह्या शेपमध्ये पण टाकू शकता. त्या प्रकारे जर मी मास्क 1 आहे आता, बरोबर, हा मास्क 1 आहे ना आणि हा मास्क 2 आहे, मी मास्क 2 केलं तर हे त्या प्रकारे. जेवढे तुम्ही मास्क टाकचाल, जसं तुम्ही मास्क टाकचाल तसं ते शो होणार आहे. देन इथं आपण नन करू. मास्क डिलीट करा. ठीक आहे. लक्षात ठेवा, जेव्हा पण पाथमध्ये तुम्हाला काम करायचं आहे तर तुम्ही ह्यामध्ये इथं चेंजेस करू शकता. ओके. आता राहिली काय गोष्ट की मला सोर्समध्ये चेंजेस करायचे. सोर्स काय आहे ह्याचा, टेक्स्टचा, जे पण आपण राईट केलेलं आहे ते त्याचा सोर्स आहे. बरोबर. सोर्स म्हणजे हा टेक्स्ट मेगा, हा टेक्स्ट झालं का मावशी? हा त्याचा टेक्स्ट आहे म्हणजे सोर्स आहे. बरोबर. जर सोर्समध्ये मला चेंजेस करायचे असतील तर मी इथून चेंजेस करू शकतो की बाबा मला एक 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 शब्द दुसरा पाहिजे किंवा तिसरा पाहिजे, है ना. तर त्या चेंजेस आपण इथं करू शकतो की बाबा आता हा सोर्स आहे आणि मला जास्त लेयर्समध्ये काम करायचं नाही आहे. सोर्सला क्लिक करा, पुढे जावा, इथं स्पेसिंग द्या, काय होईल तिथं गेलं की ते स्पेस होईल. ठीक आहे. त्यानंतर ना एच्या जागी मी बी पाहिजे मला, तर तिथं गेल्यावर ते काय होणार, बी होणार. त्यानंतर ना पुढे जाऊन त्या टेक्स्टला काय वेगळंच काहीतरी दुसरं टाकायचं तर तुम्ही हे पण करू शकता, है ना. तर ह्या पद्धतीने ते चेंज होणार. ओके. म्हणजे तुम्ही अख्ख्या पूर्ण सोर्समध्येच चेंजेस करताय. बरोबर. म्हणजे टेक्स्ट चेंज करताय की बाय की. ज्या कीवर तुम्ही जिथं टेक्स्ट चेंज करताय ते ऑटोमॅटिकली काय होणार, चेंज होणार आहे. कारण त्या लिनियर कीज नाही आहेत. लिनियर कीज म्हणजे त्यात ॲनिमेशन होत नाही आहे काय, त्यात डायरेक्टली चेंज होतात, होल्ड होतात. त्या पण स्क्वेअर कीज आहेत ना, त्या होल्डवाल्या कीज आहेत. ओके. इथं काहीसुद्धा ॲनिमेशन नाही आहे. जर ॲनिमेशन असेल तर काय होणार, ते काय म्हणतात त्याला, टायमरसारखं एक येतो सिम्बॉल, सँड टायमर असतो ना,
तो डमरू. ठीक आहे, त्या प्रकारच्या कीज. आता हे कीज म्हणजे ह्या होल्ड कीज आहेत बरं का, इथं ॲनिमेशन वगैरे काय नसतं. तुम्ही जिथं म्हणजे जेव्हा ती कीज लावून जा तेव्हा ते चेंज होणार लगेच. हे बघ, बरोबर, जेव्हा की क्रॉस करेल तेव्हा ते चेंज होतं. समजलं? सोर्समध्ये आपण कसं चेंजेस करतो. आता राहिलं काय, मोर ऑप्शन्स. मोर ऑप्शन्समध्ये अँकर पॉईंट ग्रुपिंग. ग्रुपिंग म्हणजे जर मला वर्ड बाय वर्ड काम करायचं असेल, आता मी कॅरेक्टरवर काम केलं तर म्हणजे एक एक शब्द घेतला DSSFT, बरोबर. मला वर्डवर काम करायचं असेल तर वर्डवर करायचं. जसं की आता हे 2 वर्ड झाले, बरोबर. आता जर मी वर्डवर काम केलं आणि मी जर काही पोझिशन लावतो, बरोबर, खाली घेतली मी पोझिशन. आत्तापर्यंत आपण काय करत होतो, आत्तापर्यंत आपण रेंज सिलेक्टर वापरून काय करत होतो, एक एक शब्द वरती घेत होतो, बरोबर है ना. पण आता काय होणार आहे, ओके, ॲडव्हान्समध्ये येतो. ठीक आहे, अँकर पॉईंट कॅरेक्टर ग्रुपिंग आलं, दिसते का हे, बरोबर. क्रॉस मी तुम्हाला म्हणलेलं क्रॉस आहे, एक 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 शब्दावर क्रॉस आलेली. आता जर मी वर्ड केलं तर इथं एक क्रॉस आहे, इथं एक क्रॉस आहे, म्हणजे चेंज होत आहेत, म्हणजे त्याचा अँकर पॉईंट चेंज होतो आहे आणि त्याचं सेंटर पॉईंट चेंज होतं आहे. आता जर मी लाईनवर क्लिक केलं तर काय होणार, जी एक लाईन असेल, म्हणजे आता ही एक लाईन आहे, तर ह्या एक लाईनवर मध्ये क्रॉस आला. सगळ्यांना दिसते क्रॉस, इथं एक छोटासा क्रॉस आहे, बरोबर. म्हणजे सिलेक्शन जर मला अँकर पॉईंटनुसार करायचं असेल तर मी काय करणार आहे, इथं चेंजेस होते. त्याच्यानंतरनं ऑल म्हणजे सगळंच, म्हणजे मग पॅरेग्राफ असो अख्खा काय पण असो. ओके, पर कॅरेक्टर. ठीक आहे, आपण इथे चेंज बघूयात. तर रेंज सिलेक्टर आहे इथं, है ना. रेंज सिलेक्टर नंतर ना ॲडव्हान्समध्ये गेल्यानंतर ना आपण म्हणजे जर आता एक ॲनिमेटर घेतला, लक्षात ठेवायला बघा, सगळं कॅन्सल करू. आता लक्ष देऊन बघा, मी काय सुद्धा चेंजेस करत नाही आता. ठीक आहे, ओरिजिनल टेक्स्ट आहे, ॲनिमेशन पण नाही, काय नाही, काय नाही. मी काय केलं, पोझिशन, बरोबर. आता पोझिशनमध्ये मी आपण काय केलं, रेंज सिलेक्टरमध्ये काम केलं, है ना. पण त्याच्यामध्ये ॲडव्हान्समध्ये बघा काय काय ऑप्शन्स आहेत. मी एक ॲनिमेशन करतो, खालनं सिंपल स्टार्ट लावला, पुढे घेतला आणि एक 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 चाललं. ठीक आहे, आता हे ॲनिमेशन मला रँडम करायचं, म्हणजे मला काय करतं आहे, एक 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 शब्द वरती जातात ना. जर मला रँडमली कोणताही एक शब्द घ्यायचा वरती, तर मी इथं ॲडव्हान्समध्ये रँडमाइज दिसतंय का, हे बघा. ठीक आहे, हे ऑन करायचं, काय होणार, कुठले पण शब्द ते वरती नेतात रँडमली. ओके, इझी इन इझी लो, जसं आपण इझी इन इझी आउट देतो ना, त्या टाईप आहे. ठीक आहे, स्मूथ किती पाहिजे, आता स्मूथ चालू आहे, बरोबर. तर ते तुम्हाला स्मूथ नको आहे तर तुम्ही 0 करून टाका, बरोबर. स्मूथनेस कमी होईल. नाही, ट्रायंगल, मी ट्रायंगल चूज केलं. स्मूथ, राऊंड, रॅम्प अप, रॅम्प डाऊन, म्हणजे रॅम्प अप रॅम्प डाऊन, आणि स्क्वेअर. आता स्क्वेअर म्हणजे काय, की सगळ्यात चारी बाजू
सेम असतात, पॅरल असतात बरोबर, म्हणून ते काय पूर्ण लाईन खाली गेली. जर मी ट्रायंगल केलं तर काय होणार, एक ट्रायंगल शेप येतो बरोबर. तर आपल्याला काय पाहिजे असते, स्क्वेअरच पाहिजे असते. एक राऊंड असतो आणि एक स्मूथ असतो, पण आपल्याला काय पाहिजे, सेम टू आपल्याला स्क्वेअर पाहिजे. अमाऊंट, ॲनिमेशनची अमाऊंट तिथे तुम्हाला ॲड करायची. ठीक आहे, म्हणजे 100चे 100 अमाऊंट जे पाहिजे असेल, आपण 100च ठेवतो जास्त करून. ठीक आहे, ते 100 तिथं पण ठेवायचे. त्याच्यानंतरनं तुमचा आला मोड, सबस्ट्रॅक्ट, इंट्रॅक्ट, मिनिमम, मॅक्सिमम आणि डिफरन्स. ठीक आहे, हे जसं तुमचं मोड्स आहेत, ब्लेंडिंग मोड्स, त्या टाईप हे काम करणार आहे. ठीक आहे, ते नंतर तुम्हाला ऑप्शन्स कळून जातील. आता राहिलं काय, बेस ऑन कॅरेक्टर आणि पर्सेंटेज. ठीक आहे, पर्सेंटेज आणि इंडेक्स आपण पर्सेंटेजमध्येच ठेवतो. ठीक आहे, इंडेक्समध्ये ठेवू नका, कारण इंडेक्समध्ये ठेवलं तर ते पुन्हा अवघड जाईल. ठीक आहे, पर्सेंटेजमध्ये कसं की 0 to 100 संपलं. ओके, आता राहिलं काय, बेस ऑन कॅरेक्टर्स. आता कॅरेक्टर्स मी आत्ता कसं म्हणलं की आपण काय करतोय, एक एक शब्द, वर्ड्स, कॅरेक्टर वरती नेतो बरोबर. जर मला वर्ड न्यायचे असेल तर हा एक वर्ड आणि हा एक वर्ड, तर मी काय करणार, इथं बेस ऑन कॅरेक्टर आहे, तिथं वर्डिंग करणार. एक शब्द वरती जातो है ना. जर मला पूर्ण लाईन पाहिजे असेल तर मी लाईन पण चूज करू शकतो. काय करतो आहे तिथं, काय बघतो पाहिलं. ठीक आहे, तुम्हाला पूर्ण लाईनचं ॲनिमेशन करायचं असेल तर लाईनमध्ये तुम्ही जाऊ शकता बरोबर. मग इथे तुम्हाला चूज करायचं की तुम्ही काय करणार. कॅरेक्टर ठीक आहे, एवढ्या सगळ्या सेटिंग्स आपल्या टेक्स्टमध्ये आहेत, टेक्स्ट लाईनमध्ये. तर तुम्हाला कसं ॲनिमेशन करायचं आहे ते तुम्ही डिसाईड करा आधी, देन जम्प करा. ओके, आता समजलं कसं करतो आपण. ठीक आहे, ऑनलाईन येस सर. समजतंय ना. आपण रेंज सिलेक्टर, हो सर. ॲनिमेटर कसं यूज करतो. मल्टिपल ॲनिमेटर तुम्ही लावून पण ॲनिमेशन करू शकता. असं काही नाही की तुम्हाला एकच ॲनिमेशन करायचं आहे किंवा एकच ॲनिमेटर लावूनच ॲनिमेशन करायचं आहे ना. मल्टिपल हे चेंज करत तुम्ही एक ॲनिमेशन बनवू शकता, टेक्स्ट ॲनिमेशन. ठीक आहे, 4-5 ॲनिमेटर लावून पण एक ॲनिमेशन चांगलं बनवू शकतं. ठीक आहे.